गुड मॉर्निंग मंडळी. तर आपण पोचलेलो आहोत हम्पीला. कालच पोचलेलो होतो आणि आजची तारीख आहे 5 जून 2025 आणि वाजलेले आहेत 8:15. आपण आता जात आहोत विठ्ठल टेम्पल, त्याच्यानंतर विरूपाक्ष मंदिर, त्याच्यानंतर अजून 1-2 ठिकाणं आहेत ते मी तुम्हाला तिकडे गेल्यावरती सांगेन. तर चला आपण आपली जर्नी चालू करूया. आणि माझा स्टे आहे, मी तुम्हाला दाखवतो मी कुठे स्टेला आहे आणि आतमधल्या रूम्स आणि काय ते आहे ते. पण त्याच्या आधी आपण आता आपली जर्नी चालू करूया आणि आपण डायरेक्ट विठ्ठल टेम्पलच्या इकडेच भेटूया. तर चला. ओके गाईज, तर आय होप तुम्हाला रस्ता आवडला असणार येतानाचा. ज्या प्रकारे ते काय बोलतो आहे, ते मंडप होतं मध्ये एंट्री करण्यासाठी, नंतर त्याच्या आधी ते दगडं होते एवढी मोठी अशी वरती येऊन आलेली. तर मजा आली बघायला. आय होप तुम्हाला पण मजा आली असेल बघायला. आता आपण जात आहोत विजय विठ्ठल टेम्पलच्या दिशेने. इकडून असं बघायला गेलं तर आपल्याला इकडे मागच्या साईडला पार्किंग करायची आहे आणि तिकडून चालत जायचं आहे. म्हणजे 2 ऑप्शन आहेत, चालत जावं नाही तर तिकडे EV गाडी आहे जी तुम्हाला तिथपर्यंत मंदिरापर्यंत घेऊन जाईल. पण हे बघा, सुरुवातच झालेली आहे. सुरुवात झालेली आहे, पण आधी आपण तिकडे जाऊया. मग नंतर येताना या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते सगळ्या बघूया आपण. विजयनगर साम्राज्याची हम्पी ही राजधानी होती. आणि असं बघायला गेलेलं तर हम्पी हे सगळ्या साईडने समृद्धीने भरलेलं आहे. म्हणजे त्या टायमाला पूर्ण समृद्धीने भरलेलं होतं. आणि बघायला गेलं तर हम्पी हे तुंगभद्रा नदीच्या काठावरती बसलेलं आहे. तर तुम्हाला ना इकडे काय बोलतात, म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की विजयनगर साम्राज्याची राजधानी, म्हणजे समजून घ्या इकडे त्या टायमाला म्हणजे किती वैभवशाली हे शहर असू शकतं, म्हणजे किती असेल किंवा कसं होतं त्या टायमाला. जेवढं मोठं वैभवशाली साम्राज्य होतं किंवा राजधानी होती ही, तेवढेच इकडचे राजे होते ते कलेला पण जास्त महत्त्व द्यायचे. त्याच्यामुळे मग इकडे बरेच सारे टेम्पल्स आहेत. म्हणजे जेवढे टेम्पल्स बघतील ना तेवढे कमी आहेत. अराऊंड बघायला गेलं तर खूप जास्त टेम्पल्स आहेत या साईडला. तर आता तेच आहे, सुरुवात आपण विजय विठ्ठल टेम्पलने करणार आहोत. त्यानंतर अजून बरेच टेम्पल्सच आहेत बघायला गेलं तर जास्त, तर ते हळूहळू करू. तर आता आपण काय करूया, इकडून 800 मीटर अजून बाकी आहे विजय विठ्ठल टेम्पल. तर आपण जाऊया. एंट्री केल्या तुम्हाला मी दाखवतो कसं आहे ते. आणि मला समोरून दिसत आहे, आय होप तुम्हाला दिसेल की नाही मला जरा डाऊट आहे. मला गेट दिसत आहे टेम्पलचा. हे दिसतंय वरती, आय गेस तो ओरिजिनल कलर आहे. जरा काय बोलतो, हलका रेडिश कलरमध्ये दिसतोय ना, तुम्हाला एकदम ओरिजिनल कलर वाटतं. पण बघा ना, तुम्हाला दिसतंच आहे ते सगळं कार्विंग आणि जे काय केलेलं आहे एवढं स्पष्ट आणि एवढं छान दिसतं. अजून पुढे जाऊया.
आता असं बघायला गेलं ना तर मी आत्ता उभा आहे लग्न मंडपाच्या इकडे. युजली असं बोललं जायचं किंवा लाईक हे दिसतं तुम्हाला, ह्याला लग्न मंडप होता. कारण युजली त्या टायमाला इकडे लग्न केली जायची. तर हे असं आहे. आणि तुम्ही काविंग बघतात आहे, तर काविंगमध्ये जास्त बघायला गेलं तर तुम्हाला आपले हनुमानजी, बालकृष्ण, रामजी या सगळ्यांच्या मूर्त्या तुम्हाला दिसून येतील. आणि ज्या प्रकारे एकदम डीप काविंग केली आहे सगळं बघण्यासारखं आहे. त्यानंतर हे आपले काय बोलू शकतो, घोडस्वार बोलू शकतो. पण इकडे तुम्ही एक नोटीस करतील तर दिसून येईल की तुम्हाला हे शरीर दिसत आहे ते घोड्याचं आहे आणि ते धड आहे ते दुसऱ्या प्राण्याचं आहे किंवा दुसऱ्या जनावराचं आहे. तर असं. आणि हे घोडेस्वार आहेत, त्यांच्या हातामध्ये हत्यारं आहेत तुम्हाला दिसून येतील. आणि इकडे एक बघण्यासारखं आहे की आता तुम्हाला मागे दाखवलं, इकडे देखील ते सेम आहे, सेम घोडेस्वार आहे, पण त्याच्या हातामध्ये बघा हत्यार तुम्हाला वेगळं दिसेल. श्री विष्णू म्हणजे बालगोपालाच्या पण मूर्त्या इकडे काव केलेल्या आहेत. ते प्रत्येक घोडेस्वाराच्या हातामध्ये वेगवेगळे हत्यारं दाखवलेली आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम झालेले आहेत. म्हणजे असं नाही की एकाच प्रकारचं नक्षीकाम केलेलं आहे अँड ऑल, सगळीकडे असं वेगवेगळं नक्षीकाम केलेलं आहे. तर हे एवढं सुंदर दिसतं आहे ना. तुम्हाला माझ्या मागे दिसत आहे हे आहे दगडी रथ. आणि बघायला गेलं ना तुम्हाला हे चाकं दिसतात आहेत ना, ते मूव्ह व्हायची. सगळी चाकं आहेत ना ती सगळी मुव्हेबल होती. पण इंडियन टुरिस्ट तुम्हाला माहिती आहे कसे असतात, तर सगळी हलून 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 ती वाट लागत होती. त्याच्यामुळे मग आता खाली पूर्ण असं कॉन्क्रीट टाकून ते लॉक करून टाकलं. पण हे दगडी रथ आहे. आणि असं बोललं जातं की हे गरुड मंडप होतं. आतमध्ये गरुडाची मूर्ती होती. म्हणजे आता आपण आहोत विठ्ठल टेम्पलमध्ये, तर विठ्ठल टेम्पल बघायला गेलं तर आपलं विष्णूचं वाहन गरुड होतं. तर हे गरुड मंडप होतं. पण ते आय गेस ती गरुडाची मूर्ती मे बी कुठेतरी म्युझियममध्ये मूव्ह केली आहे वाटतं आता. तर आता ते नाही. आणि जर तुम्ही इकडे बघतील तर तुम्हाला इकडे हत्ती दिसतील. पण युजली आधी इकडे हत्ती नव्हते, आधी इकडे होते घोडे. आणि आकार पण तुम्हाला समजून जाईल की एवढीशी हत्ती आणि हे रथ एवढं मोठं तर कसं पॉसिबल आहे. त्यातली ही हत्तीची मूर्ती नंतर आणण्यात आली आणि ठेवण्यात आली, पण आधी इकडे घोडे होते. तर हे असं. आणि हे तुम्हाला पण आता ओळखीचंच वाटत असेल. तर आता मी नाही सांगितलं तर मग काय अर्थ नाही आहे ना. तरी आपली 50 रुपयाच्या नोटेवरती ह्याची प्रिंट आहे या रथाची. तर जर हे मी नाही सांगितलं तर मग मला हम्पी माफ नाही करणार. तर असं. तर असं काहीतरी हे आहे आपलं दगडी रथ, गरुड रथ किंवा गरुड मंडप असं बोलू शकतो आपण. आणि हे मंदिर हे म्युझिकल टेम्पल म्हणून प्रसिद्ध आहे, संगीत मंडप म्हणून प्रसिद्ध आहे. पण आता बघायला गेलं तर ते सुद्धा ढासाळलेलं आहे, त्याच्यामुळे एंट्री तरी बंद आहे. पण तुम्हाला हे पिलर्स दिसत आहे सगळे, हे सगळे म्युझिकल आहेत. म्हणजे त्या काळी कसं लाईक लाकडाने ना ह्याच्यावरती मारायचे आणि त्याने ध्वनी उत्पन्न व्हायचे. पण लाकूड म्हणजे असं नाही, म्हणजे लाईक काय बोलतो आपण, एकदम पोकळ लाकूड असायचे ना, त्याच्याने ती घात केला तर असं म्युझिक निर्माण व्हायची. तर असे ते हे म्युझिकल पिलर होते. पण परत सेम आपले इंडियन टुरिस्ट जे हातात येईल त्याच्याने वाजवायला सुरुवात, त्याच्यामुळे ते आधीच बंद करण्यात आलं त्याच्यानंतर. पण आता तुम्ही बघत आहात तर हे ढासाळून गेलेलं आहे चांगल्याच प्रकारे. पण तुम्ही बघू शकता हे मिनिएचर आहे, हे म्युझिकल टेम्पलचं मिनिएचर आहे, तुम्हाला इकडे दिसून येईल. सेम जसं आहे ते पाया, पिलर्स आणि कळस.
ओके, तर ना मी इकडे एक गोष्ट नोटीस केली. तुम्हाला दिसते हे घोडेस्वार दिसत आहे, पण ॲक्च्युली बघायला गेलं ना तर हे इकडचे नाही आहेत. हे काय बोलतो आपण, हे परदेशातून आलेले लोक आहेत. ही तर तुम्हाला दिसू शकतात त्यांच्या टोपी बघा त्यांनी घातलेली आहे अँड ऑल. तर ना बघून घ्या की त्या काळामध्ये परदेशी लोक पण या साम्राज्यामध्ये यायचे. तर तुम्हाला अजून मागे एक नक्षीकाम किंवा एक मूर्ती दिसत असेल. ह्याचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. असं बघायला गेलं तर हे 3-4 प्राण्यांचं मिश्रण झालेलं आहे असं तुम्ही बघू शकता. तर जर हे दिसत आहे ना, हे साप, हा साप दाखवण्यात आलेला आहे. मुळात बघायला गेलं तर मे बी हा आपलं काय बोलतो मगर. त्याच्यानंतर माशासारखं जरासं वळण दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही शरीर बघू शकतात, हे काइंड ऑफ सिंहासारखं दिसत आहे. आणि हे म्हणजे असं बघायला गेलं ना, अशी मिश्र आकृती किंवा मिश्र कलाकृती आहे. ही वेगवेगळ्या प्राण्यांची मिळून बनवण्यात आलेली आहे. तर हे भारी वाटतं ना. असं आहे हे म्युझिकल टेम्पल. खूप सुंदर आहे. इकडे येणं मस्ट बनतंच खरं बघायला गेलं तर. आणि तुम्ही बघू शकतात आपण जरा खाली आलेलो आहोत. भुयारी मार्ग म्हणजे खालच्या साईडला पायथ्याशी अजून असे मस्तपैकी ना हे सूर्यकिरण वरून पडले तिकडे. हे बघा दिसतंय, काही छान वाटतं ना. मंदिराचा बेस किंवा पाताळ काय बेसच बोलू शकतो आपण. काय बोलतो याला, एक प्रदक्षिणा मार्ग पण म्हणू शकतो. असं एक आहे. पण बघायला गेलं तर काय म्हणजे विचार करा ना, त्या टायमाला काही कॉन्सेप्ट आणि कुठल्या पद्धतीने हे सगळं बनवण्यात आलेलं होतं. सगळंच अविश्वसनीय आहे. तर हे असं काहीतरी होतं आपलं विजय विठ्ठल टेम्पल. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि असं तुम्ही नीट तुम्ही आतमधलं नक्षीकाम बघतील ना किंवा आतमधलं ते आर्ट बघतील ना, त्यात तुम्हाला ना पूर्णपणे आपलं काय बोलतो रामायणाची कथा दिसून येईल. रामायण, महाभारत त्यांनी पूर्ण कथा या मंदिरामध्ये कोरली गेलेली आहे. आणि तुम्ही अजूनही बघू शकतात आजूबाजूला अजूनही छोटे छोटे मंदिरं आहेत. ही बघा. ओके, तर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. हे दिसतंय समोर. ते असं बघायला असं वाटेल की कुठलं तरी गेट आहे ऑर समथिंग, पण ते गेट नसून राजतुला आहे. राजतुला म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच असेल व्हॉट इज अ राजतुला, ज्याला इंग्लिशमध्ये किंग बॅलन्स म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये काय आहे, तिकडे तुम्हाला खाचे पण दिसतील लावलेले. तर तिकडे ॲज अ कुठलं तरी स्पेशल ओकेशन म्हटलं गेलं तर कुठल्या तरी स्पेशल ओकेशनला इकडे एका साईडला राजासाठी तराजू आणि या साईडला अजून एक तराजू. तर इकडे राजांना बसवण्यात जायचं आणि त्या साईडला
जे म्हणजे राजाच्या वजनाशी जेवढं बॅलन्स होईल तेवढं म्हणजे पैसा, नाणी, हिरे, सोनं, काहीही त्यानुसार तिकडे तोललं जायचं. आणि ते झालं तोलल्यानंतर म्हणजे जेव्हा समान झालं असं होतं किंवा समान झाल्यानंतर जे सगळं काही आहे मौल्यवान गोष्टी, पैसा, नाणी जे काय असेल ते वाटण्यात यायचे गरिबांना अँड ऑल. तर हे अशी आहे राजतुला. आणि ह्याची अशी बघायला गेली तर एक गमतीशीर गोष्ट देखील आहे जी काय बोलले जाते, जेव्हा राजतुलाच्या वेळेला वेळ यायची तेव्हा राजांना भरपूर खूप छान असं जेवण बिवण खाद्यपदार्थ खायला द्यायला जायचे. कारण ॲटलिस्ट त्यांचं त्यावेळेला किंवा अजून जरा वजन वाढलं जावं आणि अजून जरा तेच पैसे नाणी आणि अजून जरा वाढून वाटले जावेत म्हणून ते पण एक चालायची अशी गोष्ट असे म्हटली जातात. आता काय माहिती काय ते. आता मी पुष्करणीच्या जवळ आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो जवळून पुष्करणी. ऑफकोर्स खाली जायला तर मिळणार नाही, पण ही बघा पुष्करणी. आणि तुम्ही मागे दिसतं तुम्हाला असे डोंगर आले आहेत, म्हणजे दगडच बघा तुम्हाला दगड परत तेच बोलतोय मी. असे मोठे दगड आहेत, त्याला पण काहीतरी नाव आहे ॲक्च्युली विशेष, पण मला ते आठवत नाही आहे. पण बघा ना, हे बघा तर अशी होती पुष्करणी. असं म्हटलं जातं की 16व्या शतकामध्ये ही पुष्करणी बांधण्यात आलेली होती. आणि या पुष्करणीचा उपयोग किंवा संबंध मागे जे आहे आपलं विठ्ठल मंदिर याच्याशी जोडला जातो. कारण ह्या पुष्करणीमधले पाणी किंवा ह्याचा वापर तपोत्सवम समारंभामध्ये करण्यात यायचा. तर अशी ही पुष्करणी होती. आणि अशा प्रकारे आपला हा विजय विठ्ठलची जी आपली हा राऊंड होता किंवा विजय विठ्ठल आपल्या इकडे पूर्ण होत आहे. आता आपण निघत आहोत विरूपाक्ष मंदिराच्या दिशेने. तर आता जरा फ्रेश होऊया, पाणी बिणी पिऊन आरामात जाऊया. आय गेस हा एपिसोड खूप मोठा बनणार आहे, तर मला असं वाटतं की हा पण मी पार्टमध्ये तोडून देत आहे. तर या पार्टमध्ये तुम्हाला फक्त विजय विठ्ठल मंदिर बघायला मिळेल. आणि आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया विरूपाक्ष मंदिर आणि हेमकूट पर्वत. तर चला.